PYQ based on a chapter structure of atom and nuclei that was asked in CET 2024. If the series limit frequency of Balmer series and that of the Pfund series is mu b and mu p respectively, then the relation between them is. तर आता बघा आधी सिरीज वेव्हलेंथ म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथचा फॉर्म्युला असतो n²/r. मग आता ही बामर सिरीज साठी आता हे n आहेत बघा, लेमन, बामर, पाशियन, ब्रॅकेट, फंड, n बरोबर 1 2 3 4 5 आणि फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. हे एक लक्षात ठेवा. मग शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढली बामर सिरीजची आणि ही काढली फंड सिरीजची. तर ह्या झाल्या शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, पण फ्रिक्वेन्सीचा रेशो घ्यायचा म्हणजे उलट करायचं, r/4 × 25/r दॅट इज इक्वल टू 25/r. आणि म्हणून हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 फ्रिक्वेन्सी ऑफ बामर सेरीज दॅट इज इक्वल टू 25 × फ्रिक्वेन्सी ऑफ फंड सेरीज. तर करेक्ट ऑप्शन ए. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.